शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर आजचा विषय असणार आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीने करायच्या हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर जमिनीची उत्पादकता म्हणजे विशिष्ट व्यवस्थापन परिस्थितीमध्ये मातीचे पीक उत्पादन देण्याची क्षमता. त्याच्यामध्ये मातीची सुपीकता उत्पादकता हे दोन भिन्न बाबी आहेत. याच्यामध्ये सर्व अन्नद्रव्य विपुल प्रमाणात मातीमध्ये उपलब्ध असून देखील पीक उत्पादन विशिष्ट परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ चुनखडीचे अधिक प्रमाण, क्षारांचे अधिक प्रमाण यामुळे कमी येत असले तर अशी जमीन सुपीक असून देखील उत्पादक नसते. परंतु उत्पादक जमीन ही उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पिकासाठी उपलब्ध करून देत असल्यामुळे ते पीक उत्पादनास योग्य असते. जमिनीची सुपीकता ही जमिनीच्या विविध गुणधर्मावर उदाहरणार्थ जैविक गुणधर्म ज्याला आपण म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतो, जैविक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, त्याच्यानंतर भौतिक गुणधर्म यांवर अवलंबून असते. जमिनीची सुपीकता ठरवणारे भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीचे विविध कणांचे प्रमाण, जसं की चिकण मातीच्या कणांचं प्रमाण असेल, वाळूच्या कणांचं प्रमाण असेल, पोयटा मातीच्या कणांचं प्रमाण असेल. त्याचबरोबर जमिनीची घनता, जमिनीची निचऱ्याची परिस्थिती, जमिनीचा घट्टपणा, जमिनीचा रंग इत्यादी बाबी आपल्याला भौतिक गुणधर्मामध्ये येतात. मी नंतर पुन्हा एकदा सांगतोय, भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीचे विविध कणांचं प्रमाण त्याच्यामध्ये असते. चिकण मातीच्या कणांचं प्रमाण असेल, वाळूच्या कणांचं प्रमाण असेल, पोयटा मातीचं कणांचं प्रमाण असेल, जमिनीची घनता असेल, जमिनीची निचऱ्याची परिस्थिती असेल, जमिनीचा घट्टपणा असेल, जमिनीचा रंग इत्यादी बाबी. त्याच्यानंतर जमिनीची सुपीकता ठरवणारे रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीचा सामू, चुनखडीचे प्रमाण, क्षारांचे विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण इत्यादी घटकांचा समावेश होतो. जैविक गुणधर्मामध्ये जमिनीमध्ये असलेल्या उपयुक्त जीवाणूंच्या संख्या, अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे विकरांचे प्रमाण म्हणजे हे देखील जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता ठरवतात. जमिनीची उत्पादकता चांगली राहावी म्हणून व्यवस्थापन करताना जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आपल्याला योग्य प्रमाणात राहतील, कसे राहतील याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यात शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याच्यामध्ये सेंद्रिय अन्नद्रव्य स्त्रोतांचा सहभाग 30 ते 35% असला पाहिजे. त्याच्यानंतर जैविक स्त्रोतांचा त्याच्यामध्ये 15 ते 20% असला पाहिजे. रासायनिक स्त्रोतांचा सहभाग त्या ठिकाणी 50 ते 45% असला पाहिजे. यासाठी आपल्याला खते, जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीची पिके, पीक पद्धती, द्विदल पिकांचा अंतर्भाव, त्याच्यानंतर सेंद्रिय भूसुधारकांचा वापर करायचा आहे. जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा मुख्य स्रोत जमीन ज्या खडकापासून बनलेली आहे त्यामधील अन्नद्रव्ये, तसेच सेंद्रिय खते, रासायनिक खते, जैविक खते हे आहेत. आता यापैकी कोणत्याही एखादा स्रोताचा वापर केला तर तो विकास संतुलित म्हणजे अन्नद्रव्य पुरवण्यास पुरेसा पिकास संतुलित अन्नद्रव्य पुरवण्यास पुरेसा म्हणजे होणार आहे. उदाहरणार्थ केवळ रासायनिक खतांचा वापर केल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, परंतु जमिनीचे भौतिक आणि जैविक गुणधर्म बिघडल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. फक्त रासायनिक खतांचा जर वापर केला तर आपल्या जमिनीचे भौतिक आणि गुणधर्म त्या ठिकाणी जैविक गुणधर्म बिघडले जातात. आणि माती परीक्षण करून जमिनीचे आरोग्य पत्रिकेप्रमाणे गुणधर्म जसे म्हणजे मातीचं pH असेल, सामू असेल, त्याच्यानंतर क्षारता असेल, म्हणजे PHOC इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल, ऑर्गॅनिक कार्बन, त्याच्यामध्ये मुक्त चुनखडीचे प्रमाण किती आहे, सामू किती आहे, क्षारता किती आहे याचं आपल्याला अवलोकन करायचं आहे. त्याच्यानंतर जमीन समस्यायुक्त असल्यास उदाहरणार्थ क्षारयुक्त, चोपण, चिबड, चुनखडीयुक्त किंवा हलकी बरड किंवा आम्लयुक्त जमीन असेल तर ते सुधारणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जमिनीमध्ये क्षारता जर 1.5 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असल्यास त्याच्यामध्ये चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचराद्वारे क्षारांची निचरा करायचा आहे. त्या ठिकाणी जमीन चोपण म्हणजे सामू 8.5 पेक्षा जास्त असल्यास जिप्सम शेणखतात मिसळून आपल्याला जमिनीमध्ये द्यायचंय. त्याच्यानंतर जमीन आम्लयुक्त असल्यास 6.5 पेक्षा कमी असल्यास जमिनीच्या सामूनुसार चुन्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. जमीन चुनखडीयुक्त मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% जास्त असल्यास
गंधक, मळी, कंपोस्ट यांचा वापर करायचा आहे. याशिवाय सर्व समस्यायुक्त जमिनीत देहचार किंवा त्याग पेरून आपल्याला फुलोऱ्यात असताना हिरवळीची खते म्हणून 2 वर्षातून 1 वेळेस जमिनीत गाळायचे. क्षार प्रतिकारक पिकांची निवड करायची आहे. त्या ठिकाणी पिकास शिफारसीप्रमाणे सेंद्रिय खते उदाहरणार्थ शेणखत, लेंडी खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत इत्यादी खत शेवटच्या कुळवाच्या पाळ्या अगोदर जमिनीमध्ये मिसळायचे. ज्या शेतकऱ्यांकडे सेंद्रिय खत उपलब्ध नाही त्यांनी हिरवळीची पिके घ्यायची. त्याच्यानंतर माती परीक्षण अहवालानुसार पिकांना संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे. आरोग्य पत्रिकेतील अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार पिकांना शिफारस केलेल्या खत मात्रेत बदल करायचा आहे. उदाहरणार्थ उपलब्ध नत्र किंवा स्फुरद किंवा पालाशचे प्रमाण जमिनीमध्ये कमी असल्यास शिफारस खत मात्र 25% वाढवायचे. मध्यम प्रमाण असल्यास शिफारशीप्रमाणे खते द्यायचे. मात्र जास्त प्रमाण असल्यास शिफारस खत मात्र 25% कमी करायचे. आणि जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण अति कमी किंवा अति जास्त असल्यास शिफारस खत मात्रेच्या 50% वाढ किंवा कमी करायचे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये माती परीक्षणाच्या अहवालानुसार तुम्हाला अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर महात्मा कृषी फुले विद्यापीठानं अपेक्षित उत्पादन समीकरणे तयार केली आहेत. त्याचा खत मात्रा ठरवण्यासाठी वापर करायचा आहे. हलक्या आणि जास्त निचरा होणाऱ्या जमिनीत पिकांना नत्र व पालाश खतांची मात्रा विभागून द्यायची आहे. तसेच दुसऱ्या मात्रेत रासायनिक खतांचा, जोर खतांचा उदाहरणार्थ लिंबोळी खत असेल, करंज पेंड असेल इत्यादींचा वापर 5:1 या प्रमाणात केल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास थांबून खतांची कार्यक्षमता वाढते. त्या ठिकाणी पेरणीच्या वेळी बियाण्यांना जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करायची. तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर, कडधान्य पिकांना रायझोबियम जीवाणू संवर्धकाची त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची. भाजीपाला रोपे अझोस्पिरिलमच्या द्रावणामध्ये बुडवून लागवड करायची. ऊस बेना ॲसिटोबॅक्टर द्रावणामध्ये 30 मिनिटे बुडवून लागवड करायची. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये बियाणे पेरताना PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया त्या ठिकाणी तुम्हाला जीवाणू खताची बीज प्रक्रिया त्याला करायची आहे. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची उदाहरणार्थ लोह असेल, जस्त असेल, बोरॉन असेल, मंगल असेल, तांबे असेल इत्यादींची कमतरता असल्यास मातीत लोह 4.5 ppm पेक्षा कमी किंवा जस्त 0.6 ppm पेक्षा कमी किंवा बोरॉन 0.5 ppm पेक्षा कमी असल्यास याची कमतरता समजायची. त्याच्यामध्ये पेरणीच्या वेळी लोहासाठी 10 किलो प्रति एकरी फेरस सल्फेट त्या ठिकाणी वापरायचे. त्याच्यामध्ये नंतर जस्तसाठी तुम्हाला 8 किलो झिंक सल्फेट वापरायचे प्रति एकरी. बोरॉनसाठी 2 किलो बोरॅक्सचा वापर करायचा आहे. म्हणजे उभ्या पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आल्यास फुले सूक्ष्म मायक्रोग्रेड 2 1% 100 मिली प्रति 10 लिटर पाणी फवारणी 2 वेळा करायची आहे. पहिली फवारणी शाकीय वाढावस्थेत तर दुसरी फुलोऱ्यात असताना करायची. पीक अवशेषांचा म्हणजे उदाहरणार्थ ऊसाचं 65 असेल, धसकटे असेल, गव्हाचे काड असेल, फुले येण्या अगोदर तणे असतील, गवत असेल, हिरवळीची पिके असतील आच्छादन म्हणून वापर केल्यास ओलाव्याची बचत होऊन तणांचा प्रादुर्भाव होत नाही. शेतावर उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थापासून उदाहरणार्थ फुले येण्यापूर्वी तणे, काडी कचरा, पाचट, जनावरांची उष्टावळ, गोमूत्र, पालापाचोळा, भूस इत्यादी चांगले सेंद्रिय खत तयार करायचे. किंवा त्याच अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी ह्या उपाययोजना करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला अजून समस्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.